शीतलमते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे भोगी। तर भोगीसाठी मिक्स भाजी असते है की नाही, तर बाजरीची भाकरी हे सगळं आहे। तर ह्याची तयारी मी आता भोगीची भाजीची केलेली आहे, म्हणजे हे सगळं निवडून वगैरे चिरून ठेवले आणि आता अगोदर भाकरी बनवणार आहे आणि भाकरी बाजरीची भाकरी तेल लावून करणार आहे। तर चला, थोडीशा आता एवढ्या केलेल्या आहेत बघा, हे एवढं केलेत भाकरी, अजून थोड्या राहिलेल्या आहेत। तर आता थोड्या भाकरी शिल्लक राहिलेत करायचं, थोड्या बनवते। तर तुमच्या सगळ्यांच्या झाल्या का भाकरी करून? आज जरासं थोडं लवकर उठलेली आहे मी, कारण सण म्हटलं की जरा लवकर उठून केलं की बरं वाटतं हे की नाही, नाहीतर सगळा कामाला वेळ होत जातो। तर आता मी ह्या भाकरी बनवलेत। हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खावी, उष्णता असते, तसेच तेल लावून केल्यामुळे त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात उष्णता पण मिळते आणि तेल सुद्धा आरोग्याला चांगलं आहे। तर सण हे प्रत्येक सण हे ऋतूनुसार येतात हे आपल्याला माहीतच आहे। प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक असणारे घटक हे आपल्या शरीरात गेले जातात आणि त्यानुसारच आपल्या भाज्या म्हणजे आहारामध्ये सुद्धा आपल्या पदार्थ असतात। तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण येते, तर ह्या ऋतूमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात आणि त्याची आपल्या शरीराला गरज पण असते। तर चला म्हटलं, छोटासा एक आपला व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला दाखवावं की माझा असं भोगीचा काय जे जेवण आहे ते माझं आता मी बनवायला आलेलं आहे। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। माझ्या चॅनल वर जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला काय विसरू नका। नंतर भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आता मी एवढा स्वयंपाक आवरते, तर बाय बाय, थँक्यू।